वटपौर्णिमेला पतीवरून ओवाळून टाका ही एक वस्तू, घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता वाढण्यासाठी पारंपरिक उपाय। नमस्कार मित्रांनो, वटपौर्णिमा हा सण प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी माता सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते। त्यामुळे या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा पारंपरिक उपाय जाणून घेणार आहोत, जो अनेक घरांमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी केला जातो। असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, दृष्टदोष दूर होतो आणि पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम अधिक दृढ होते। कोणती वस्तू पतीवरून ओवाळून टाकावी? वटपौर्णिमेच्या दिवशी एक नारळ किंवा लिंबू पतीवरून 7 वेळा ओवाळून घेण्याची परंपरा काही भागांत आढळते। यामागील धार्मिक समज अशी आहे की व्यक्तीवरील नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर किंवा अडथळे दूर व्हावेत आणि घरात सकारात्मकता यावी। उपाय कसा करावा? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा। देवपूजा पूर्ण करा। एक ताजा नारळ किंवा लिंबू घ्या। पतीला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवा। ती वस्तू पतीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ओवाळा। ओवाळताना आपल्या कुलदैवताचे किंवा इष्टदेवतेचे नामस्मरण करा। त्यानंतर ती वस्तू घराबाहेर योग्य ठिकाणी ठेवावी किंवा धार्मिक परंपरेनुसार विसर्जित करावी। या उपायामागील श्रद्धा। अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने दृष्टदोष दूर होतो, घरातील नकारात्मकता कमी होते, वैवाहिक जीवनात सौख्य वाढते, मानसिक शांतता लाभते, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते। लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: कोणताही उपाय हा श्रद्धा आणि भक्तिभावाने करणे महत्त्वाचे असते। फक्त उपाय करून सर्व समस्या दूर होतील अशी अपेक्षा न ठेवता, परस्पर प्रेम, विश्वास आणि चांगले वर्तन यांनाही तितकेच महत्त्व द्यावे। धार्मिक परंपरा प्रदेशानुसार बदलू शकतात, त्यामुळे आपल्या कुटुंबातील परंपरेनुसार किंवा जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार पूजा व विधी करावेत।